हॅलो डिअर टीचर्स. आजच्या सेशनमध्ये एक महत्त्वाचा माइलस्टोन आपण गाठत आहोत, कारण आज आपण आतापर्यंत जे जे कॉन्सेप्ट शिकलो त्या सर्वांना एक करून वाक्य रचनेकडे वळणार आहोत. आणि आपली वाक्य रचना या संपूर्ण प्रोग्राममध्ये इंग्लिश वाक्य रचनाच असणार आहे. म्हणजे मनातलं मराठी वाक्य योग्य काळानुसार ग्रामरचे सगळे नियम पाळत कसं अचूक इंग्लिशमध्ये बनवू शकीन यावरच आपला संपूर्ण कोर्स अवलंबून आहे. तर लीप फॉरवर्ड मध्ये आम्ही एक टेक्निक वापरतो. आम्ही त्या टेक्निकला म्हणतो क्रिकेटर. क्रिकेटर म्हणजे एक नियमावली आहे, एक सिक्वेन्स ऑफ रूल्स आहेत, जे जर लक्षात ठेवले तर ऑलमोस्ट ऑलवेज बनवलेलं वाक्य हे अचूक इंग्लिशमध्येच असतं. तर ही नियमावली काय आहे, ही सिक्वेन्स काय आहे, ते आम्ही काही उदाहरणामार्फत तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करू. तर आजचा कॉन्सेप्ट सेंटेन्स स्ट्रक्चरिंगवर अवलंबून असून त्या कॉन्सेप्टचं नाव आहे क्रिकेटर. क्रिकेटर म्हणजे काय? सर्वात पहिले क्रिया ओळखणे. म्हणजे मनातलं जे काही मराठी वाक्य आहे, मग ते तुम्हाला बोलायचं असेल किंवा लिहायचं असेल, इंग्लिशमध्ये जे काही असेल ते त्या वाक्यातली क्रिया दर्शवणारा शब्द ओळखणं हे आपलं पहिलं काम. आपल्याला माहित आहे की वाक्यातले क्रिया दर्शवणारा जे शब्द असतो तो एकतर पॉवर वर्ड 1 असू शकतो, पॉवर वर्ड 2 असू शकतो किंवा ऍक्शन वर्ड असू शकतो. आपण त्याला सगळ्यांना मिळून अँकर वर्ड म्हणतो. म्हणजे मनातल्या मराठी वाक्यातला जो क्रिया दर्शवणारा शब्द आहे तो कोणता अँकर वर्ड आहे हे पहिले ओळखणं. दुसरं, एकदा का अँकर वर्ड आपण ओळखला, मग दुसरं महत्वाचं काम आहे त्या अँकर वर्डचा काळ ओळखणं. आता इंग्लिशमध्ये खरे 12 काळ आहेत. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस आणि चारही काळ पास्ट, प्रेझेंट, फ्युचर मध्ये. सरसकट बोलीमध्ये सरसकट ऑलमोस्ट ऑलवेज सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट वापरला जातो. लेखीमध्ये काही प्रमाणात परफेक्ट कंटिन्युअस वापरला जातो. आपण या 40 दिवसांच्या आपल्या प्रोग्राममध्ये फोकस करणार आहोत पहिल्या 9 काळांवर, कारण त्याच्यात बोली इंग्लिश बहुतेक सगळीच कव्हर होऊन जाते. तर होणारा शब्द शोधून त्याचा काळ ओळखल्यानंतर त्या शब्दाला प्रश्न विचारायचा असतो. कोणता प्रश्न विचारायचा? त्याहून महत्वाचं, प्रश्न का विचारायचा? वाक्यातल्या कर्त्याला, सब्जेक्टला ओळखण्यासाठी. आपल्याला माहिती आहे कोणत्याही वाक्यात वर्णन, मालकी हक्क, क्रिया दर्शवली जाते. आता या वाक्यात ज्याच्याविषयी बोललं जात आहे तो कोण आहे? या वाक्यात ज्याच्याविषयी बोललं जात आहे तो कोण आहे हे आपल्याला बघायचंय. त्यासाठी आपण त्या क्रिया दर्शवलेल्या शब्दाला प्रश्न विचारतो, कोण, कोणी, कोणाकडे, कोणाला, आणि सब्जेक्ट ओळखतो. चौथं आहे, एकदा का सब्जेक्ट आणि अँकर वर्ड ओळखला की मग जे उरलेलं वाक्य आहे ना, ज्याला आपण काय म्हणतो? बरोबर, ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्ट मधल्या लहान वाक्यांच्या भागांना, या ऑब्जेक्ट मध्ये उरलेल्या शब्दांना तोडणे, आणि शेवटचं तोडलेल्या शब्दांना योग्य क्रमाने रचणे. या 5 पैकी आपल्या पहिल्या 3 गोष्टी मागच्या 10-12 दिवसात भरपूर सरावाच्या मदतीने होत आल्या आहेत. वाक्य बघता क्षणी त्या वाक्यात काय होतंय, वर्णन, मालकी हक्क, क्रिया, ह्याच्यावर आपण एक्सरसाइज घेतली. मग या वाक्यात कोणाविषयी बोललं जात आहे, सब्जेक्ट ओळखला आपण, त्याच्याविषयी आपण बघितली. मग आपण सब्जेक्टवर अग्रीमेंट पण केला, म्हणजे जो कर्ता वाक्यात शोधला गेला तो प्रोनाउन्स टेबल मध्ये आय यू वी दे ही शीट पैकी कोण आहे, त्याच्याबरोबर प्रेझेंट टेन्स मध्ये एस लागणारा शब्द जातो की एस न लागणार, हे सगळं आपण बघितलं. तर थोडक्यात क्रिकेटर मधले 5 पैकी पहिले 3 ज्या स्टेप्स आहेत ते आपल्या संपूर्ण झालेल्या आहेत. उरलेलं चौथं आणि पाचवं. चौथं म्हणजे काय? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये जी वाक्य आहेत त्यांना तोडणं, ते आपण आज शिकणार आहोत कसं. आणि शेवटचं रचणं, जे अतिशय सोपं आहे. तर हे आहे मनातलं वाक्य अचूक इंग्लिश मध्ये बनवण्यासाठीचे 5 स्टेप्स. क्रिकेटर, क्रिया ओळखणे, क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाचा काळ ओळखणे, ते झाल्यानंतर वाक्यातल्या कर्त्याला ओळखणे, ते झाल्यानंतर ऑब्जेक्ट मध्ये शब्दांना तोडणे, आणि शेवटचं संपूर्ण वाक्याला अशा प्रकारे रचणे की तिथून थेट ट्रान्सलेशन केलं की आपलं इंग्लिश वाक्य बनतं. या
नियमाला इम्प्लिमेंट करूया. तुमच्या समोर एक मराठी वाक्य आहे. मी प्रत्येक रविवारी 2 तासासाठी धावतो. सुरुवात करायची आहे. वाक्यातला क्रिया ओळखा. हा व्हिडिओ बघताना तुम्ही स्वतः प्रयत्न करू शकतात या वाक्यातला क्रिया ओळखण्याचा. बरोबर, वाक्यातली क्रिया आहे धावतो. दुसरं, वाक्याचा काळ ओळखणं. आता नियमानुसार जर माझ्या वाक्यातला शेवटचा शब्द हा क्रिया दर्शवणारा शब्द असेल, म्हणजेच आहे, होता, असेल यांच्यापैकी किंवा यांच्या रूपांपैकी कोणच नसेल, तर मला माहिती आहे हे वाक्य सिंपल टेन्स आहे. आता ते सिंपल प्रेझेंट, पास्ट का फ्युचर बघायचं. माझी भाषा आहे ती. धावला भूतकाळ, धावणार भविष्यकाळ, धावतो वर्तमान काळ. सो दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स. काळ ओळखला. पुढलं, प्रश्न विचारा. का प्रश्न विचारतोय? ह्या वाक्यात आपण कोणाविषयी बोलतोय बाबा? कोण धावत आहे हे विचारल्यावर जे उत्तर मिळतं ते तुम्हाला माहिती आहे, माझ्या वाक्यातला कर्ता. माझ्या वाक्यातला कर्ता आहे मी. म्हणजे आता वाक्यातल्या 2 गोष्टी झाल्या आपल्या. सब्जेक्ट झालं आणि अँकर वर्ड झाला. आपल्या इकडे अँकर वर्ड हा आपला ऍक्शन वर्ड आहे आणि हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हे पण आपण ओळखलं. आता तुमच्या कर्त्याला 1 नंबर द्या. 1, मग तो कुठेही असेल तरी त्याला 1 नंबर द्या आणि अँकर वर्डला नंबर द्या 2. आता आपल्याला तोडायचंय. कोणाला तोडायचंय? उरलेल्या वाक्याला. उरलेलं वाक्य म्हणजे ऑब्जेक्ट. आता उरलेल्या वाक्याला अशा प्रकारे तोडा की तुटलेल्या भागात जास्तीत जास्त एकच प्रेपोजिशन एका वेळेला उरेल. तुटलेल्या प्रत्येक भागात एका वेळेला जास्तीत जास्त एकच प्रेपोजिशन एका वेळेला उरेल. तर तोडल्यानंतर माझ्या ऑब्जेक्टमध्ये 2 भाग येतात. प्रत्येक रविवारी आणि 2 तासासाठी. त्याला सुद्धा नंबर करायचं. 2 पासून 1 कडे जायचं. हा नंबर 3 झाला आणि हा नंबर 4 झाला. आता ह्याला रचायचं. माझं इंग्लिश वाक्यातल्या माझ्या इंग्लिश वाक्याची रचना खालील प्रकारे असणार: 1, 2, 3 आणि 4. माझ्या मराठी वाक्यातली रचना होती 1, 4, 3, 2. माझ्या इंग्लिश वाक्यातली रचना असणार 1, 2, 3, 4. आता 1 च्या जागी मीच्या जागी लिहायचं आहे. धावतो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये रन असू शकतो किंवा रन्स असू शकतो, पण आपण हे बघितलंय की फक्त ही शीट बरोबर प्रेझेंट टेन्स मध्ये एस ने संपणारा शब्द जातो, म्हणून इथे येणार रन. 2 तासासाठी म्हणजे फॉर 2 आवर्स, प्रत्येक रविवारी, ऑन एव्हरी संडे. आता जर आपण वाक्य बघितलं आहे रन फॉर 2 आवर्स ऑन एव्हरी संडे, बोली इंग्लिश मध्ये सरसकट जेव्हा आपण हे वाक्य बोलतो तेव्हा आपण बोलणार आय रन फॉर 2 आवर्स एव्हरी संडे. ऑन वापरणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलण्याची सुरुवात करत असाल तेव्हा सुरुवातीला नियमाचा शक्यतो तेवढा उपयोग करा. ऑन लावल्याने तुमची इंग्लिश चुकीची ठरत नाही. हा ऑन जेव्हा तुम्ही वापरणार नाही तेव्हा तुम्हाला इतका सराव झाला असेल की कुठे कुठला शब्द ठेवायचा आणि नाही हे तुम्हाला आपसूक कळेल. आय रन फॉर 2 आवर्स ऑन एव्हरी संडे च्या ऐवजी सहसा बोलीमध्ये बोललं गेलं असतं आय रन फॉर 2 आवर्स एव्हरी संडे. परंतु प्रत्येक रविवारीच्या ऐवजी नुसता रविवारी शब्द असता तर माझं इंग्लिश वाक्य झालं असतं आय रन फॉर 2 आवर्स ऑन संडे. प्रत्येक रविवारी आहे म्हणून माझं वाक्य आहे आय रन फॉर 2 आवर्स एव्हरी संडे. परंतु तुम्ही सर्व लोक किंवा बहुतेक तुम्ही सर्व लोक आत्ताच अस्खलित इंग्लिश मध्ये वाक्य बनवायला सुरुवात करत आहात. त्यामुळे इनफ एक्सपोजर होईपर्यंत आपण नियमाने जाऊ. एकदा का तुमचा सराव खूप झाला आणि तुमचं एक्सपोजर खूप वाढलं तर तुम्हाला या नियमाची गरज लागणार नाही. सो हे वाक्याचं इंग्लिश होणार आय रन फॉर 2 आवर्स ऑन एव्हरी संडे. पुढलं वाक्य बघूया. ते प्रत्येक शनिवारी कॉलेजला जाते. नियम तेच वापरायचं. पहिला क्रिया शोधा, जाते. आता आपल्याला माहिती आहे वाक्यातला शेवटचा शब्द हा क्रिया दर्शवणारा असेल, म्हणजेच आहे, होता, असेल ह्यांच्यापैकी किंवा ह्यांच्या रूपांपैकी नसेल तर हे वाक्य सिंपल टेन्स आहे. आता मला विचारायचं आहे बाबा या वाक्यात मी कोणाविषयी बोलतोय, कोण जाते आहे. दुसरा स्टेप आहे काळ ओळखणे. आता जाणं
चा भूतकाळ गेला आणि भविष्यकाळ जाणार, तर वर्तमान काळ आहे जाते. तर दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स. माझा पुढला प्रश्न आहे कोणाविषयी, कोण जाते, ती जाते. त्याच्यामुळे वाक्यातला सब्जेक्ट आहे ती आणि वाक्यातला अँकर वर्ड आहे जाते. नंबर द्यायचा सब्जेक्टला 1, अँकर वर्डला 2. त्याच्यानंतर उरलेलं वाक्य तोडायचं. उरलेलं म्हणजे ऑब्जेक्ट तोडायचं. असं तोडायचं की तुटलेल्या प्रत्येक भागामध्ये एका वेळेला एकच प्रेपोजिशन राहील. सुरुवातीला अवघड जाईल, सरावानिशे आपोआप तुम्हाला कळेल की भाग किती मोठा किंवा छोटा पाहिजे. तर माझे अंक राहतील 2 पासून 1 पर्यंत, 3 आणि 4. आता मला रचायचं आहे. माझी इंग्लिश मधली रचना राहील 1, 2, 3, 4. ती इज शी. आता सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, इथे चूक होता कामा नये. बाकी वाक्यात कुठेही कितीही चूक झाली तरी चालेल. हा 2 आणि 1 ह्यांच्यातलं गणित चुकता कामा नये. इंग्लिश मध्ये सर्वात मोठं काम हेच आहे, 1 आणि 2 मधलं गणित किंवा समीकरण चुकता कामा नये. शी बरोबर येणारा शब्द सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नेहमी एस ने संपणारा असतो, म्हणून शब्द राहील गोज. आता 3 पासून 4 कॉलेजला, टू द कॉलेज, ऑन एव्हरी सॅटर्डे. आता इथे टू कॉलेज म्हणू शकलो असतो, टू द का म्हणालो, ती जी कोणी आहे राईट, माझी मैत्रीण, माझी आई शिक्षिका असेल तर, किंवा माझी पत्नी किंवा माझी बहीण जी कोणी असेल, ती जर कुठल्या कॉलेज जात असेल तर ती तिच्याच कॉलेजला जात असणार ना. म्हणजे मी एका ठराविक कॉलेज बद्दल बोलतोय असं गृहीत धरल्या कारणाने मी द चा वापर केलेला आहे. आता इथे मगाशा वाक्यासारखंच एव्हरी सॅटर्डे असल्या कारणाने तुम्ही ऑन नाही वापरला तरी चालला असता, परंतु वापरल्यामुळे काही खूप मोठं आभाळ कोसळलं नाही. आभाळ कधी कोसळलं असतं, जर तुम्ही शी बरोबर गो लावलं असतं तर, किंवा तुम्ही शी बरोबर वेंट लावलं असतं तर आभाळ कोसळलं असतं. शी आणि गोज हे जर तुम्ही अचूक लिहिलं असेल तर उरलेल्या वाक्यामध्ये कितीही मोठी चूक झाली तरी तुमचं वाक्य कायम आणि कायम समोरच्याला समजणार. तर तुमचे इंग्लिश वाक्य आहे शी गोज टू द कॉलेज ऑन एव्हरी सॅटर्डे किंवा शी गोज टू द कॉलेज एव्हरी सॅटर्डे. तिसरं घेऊया. तिच्याकडे 2 वर्षांपूर्वी एक सोनेरी अंगठी होती. क्रिकेटचा रूल लावूया. क्रिया शोधा. पहिल्या 2 वाक्यात आपण बघितलं, वाक्यातला शेवटचा शब्द क्रिया दर्शवणारा असल्या कारणाने क्रिया ओळखणं फारच सोपं झालं होतं, सिंपल टेन्स. परंतु इथे शेवटचा शब्द क्रिया दर्शवणारा नाही आहे, थेट क्रिया दर्शवणारा शब्द नाही आहे. तर इथे शब्द आहे होती, म्हणजे क्रिया दर्शवणार नसल्या कारणाने तो पॉवर वर्ड 1 असेल किंवा पॉवर वर्ड 2 असेल. आपण मागच्या सरावात असं बघितलंय की माझं पहिलं काम काय आहे, शेवटचा शब्द बघायचा. तो क्रिया दर्शवणारा असेल तर माझं काम सोपं झालं. इट इज सिंपल टेन्स. तो क्रिया दर्शवणारा नसेल मग तो पॉवर वर्ड 2 उरेल किंवा पॉवर वर्ड 1. तिकडे माझा पहिला प्रश्न असणार आहे पॉवर वर्ड 2 आहे का हे बघायला. त्यासाठी मी काय प्रश्न विचारतो, कोणाकडे आणि कोणाला. इथे प्रश्न विचारा, कोणाकडे होती, तिच्याकडे होती. तर पुढे काळ ओळखा. होती हे झालं भूतकाळ, म्हणून सिंपल पास्ट टेन्स. हे सिंपल का झालं हो? वाय इज इट नॉट कंटिन्युअस? कारण आपण क्विज आणि सरावामार्फत बघितलंय की जर आहे होती असेल ह्यापैकी कोणत्याही शब्दाला किंवा त्यांच्या रूपांना जर त्याचा आधीचा शब्द ऍक्शन वर्ड नसेल तर इट इज सिंपल टेन्स. दिस इज सिंपल पास्ट टेन्स. माझा प्रश्न राहील कोणाकडे होती, उत्तर आहे तिच्याकडे. आता अंक द्या. तिच्याकडे 1 होती नंबर 2. त्याच्यानंतर तोडायचं आहे उरलेला भाग म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. 2 पासून 1 पर्यंत 3 आणि 4 असं तोडायचं की प्रत्येक भागात एका वेळेला एकाहून जास्ती प्रेपोजिशन येणार नाही. आणि रचायचं. रचलेला असणार 1, 2, 3, 4. तर माझं इंग्लिश होणार तिच्याकडे होती, शी हॅड, एक सोनेरी अंगठी, अ गोल्डन रिंग, 2 वर्षापूर्वी, 2 years ago किंवा 2 years बॅक, किंवा तुमच्यापैकी कोणी लिहिल बिफोर 2 years. 2 years बॅक चांगलं आहे, 2 years ago चांगलं आहे, बिफोर 2 years चांगलं आहे. लक्षात ठेवायचं इथे मला जो घोळ घालायचा आहे मी घातला तरी काही फरक पडत नाही.
समोरच्याला समजण्याजोगं इंग्लिश बोलण्यासाठी जी खरी मेहनत असते ती फक्त 1 आणि 2 च्या समीकरणात असते. इथे एक गोष्ट सांगतो, इथे मी गोल्डन रिंग लिहिलंय. तुमच्यापैकी कोणी विचारेल गोल्ड रिंग लिहू का? काही फरक नाही पडत, लिहू शकतात. पण सोन्याची अंगठी याच्यात फरक असतो ना. जेव्हा तुम्ही सोन्याची अंगठी म्हणतात तेव्हा तुम्हाला म्हणायचं असतं ही पूर्णच्या पूर्ण अंगठी सोन्याची आहे. जेव्हा सोनेरी अंगठी म्हणतो तेव्हा असं होऊ शकतं की ती कमी वजनाच्या सोन्याची आहे, म्हणजे मिक्स असेल किंवा सोन्याचं पाणी चढवलेली असेल किंवा इमिटेशन ज्वेलरी असेल. सरसकट तुम्हाला सोन्याचं काही बोलायचं असेल ना तर गोल्ड वापरा, गोल्डन वापरू नका. ते काही नियम नाहीये. एक एक गुड प्रॅक्टिस म्हणून जर ती सोन्याची अंगठी असते ना तर मी म्हणालो असतो शी हॅड अ गोल्ड रिंग 2 years ago. पण ती सोनेरी असल्या कारणाने मी इथे गोल्डन वापरलं आहे. परंतु जर तुम्हाला गोल्ड वापरायचं असलं तरीही हरकत नाही, कारण सांगितल्याप्रमाणे जी गडबड होण्याची जागा आहे ती आहे 1 आणि 2. पुढलं वाक्य बघूया. रोहितचा भाऊ काल मुंबईमध्ये होता. क्रिकेटचा रूल अप्लाय करायचा आहे. क्रिया शोधा. आता इकडे मला माहिती आहे की वाक्यातला शेवटचा शब्द क्रिया दर्शवणारा नाहीये, म्हणजे तो पॉवर वर्ड 1 असेल किंवा पॉवर वर्ड 2 असेल. तर दोघांपैकी कोणता आहे हे मी शोधण्यासाठी पहिला प्रश्न विचारतो, कोणाकडे कोणाला. कोणाकडे होता, कोणाला होता, या प्रश्नांची उत्तरं या वाक्यात मिळत नसल्यामुळे या वाक्यामध्ये वर्णन होत आहे, म्हणजे पॉवर वर्ड 1 असणार. आता मी त्या क्रियेचा काळ ओळखतो. होता थेट पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. तर आता मला वाक्यातला सब्जेक्ट विचारायचा आहे. कोणाकडे आणि कोणाला हे प्रश्न खारिज झाल्यामुळे आपलं ठरलं की हा पॉवर वर्ड 1 आहे. पॉवर वर्ड 1 मध्ये आपण विचारतो कोण होता. रोहितचा भाऊ. तर नंबर 1 रोहितचा भाऊ, नंबर 2 होता. उरलेलं जे वाक्य आहे म्हणजे ऑब्जेक्ट त्याला आपण तोडायचं आणि नंबर द्यायचं 3 आणि 4. आता रचायचं आहे. इट इज 1 2 3 4. याचं इंग्लिश होणार रोहित's ब्रदर. आता रोहितचा भाऊ आहे ना, ब्रदर ऑफ रोहित असं लिहायचं नाही, म्हणजे अगदीच म्हणजे चुकीचं काही नाहीये, पण जिकडे तुम्ही अपॉस्ट्रॉफी लावून काम चालवू शकता तिकडे तुम्ही ते वापरा शक्यतोवर. रोहित's ब्रदर इज सेम ॲज ब्रदर ऑफ रोहित, परंतु हे ब्रदर ऑफ रोहित वगैरे असं आपण बोलत नाही, रोहित's ब्रदर म्हणतो. आता होता आणि माझं ठरलंय की हा पॉवर वर्ड 1 आहे. आता भूतकाळातला पॉवर वर्ड 1 हा वॉज असू शकतो किंवा वर असू शकतो, पण रोहितचा भाऊ म्हणजे एक वचन पुरुष म्हणजे ही बरोबर एस ने संपणारा शब्द राहणार, म्हणून वॉज. मुंबईमध्ये, इन मुंबई, आणि काल यस्टरडे. अजून एक घेऊया. आज संध्याकाळी 5 वाजता अंकित आणि अमित हॉटेलमध्ये भेटतील. फारच सोपं झालं ना. वाक्यातला शेवटचा शब्द क्रिया दर्शवणं असल्या कारणाने हे वाक्य सिंपल टेन्स आहे असं कळलं आपल्याला, आणि तो तो शब्द मुळात भविष्य काळातला असल्या कारणाने पूर्ण वाक्यच भविष्य काळातलं आहे. आता माझ्या इंग्लिश वाक्यामध्ये विल आला म्हणजे पुरे, पण आपण क्रिकेटचा रूल वापरूया. क्रिया शोधणं, क्रियेचा काळ शोधणं, सिंपल फ्युचर टेन्स. ही क्रिया कोणाविषयीची आहे. या वाक्यातला सब्जेक्ट कोण आहे. कोण भेटतील. अंकित आणि अमित 1 आणि भेटतील 2. उरलेलं जे वाक्य आहे ऑब्जेक्ट त्याला नंबर द्या 3. आता जे आज आज संध्याकाळी 5 वाजता आहे ते सब्जेक्टच्या आधी असल्या कारणाने मी त्याला नंबर दिलेला नाही. ओके, आणि मी ह्याच्यावर थोडासा वेळ स्पेंड करीन. आपण आता वाक्यात फक्त 1 नंबर अंकित आणि अमित, 2 नंबर भेटतील, आणि जो उरलेला आहे त्याला आपण 3 नंबर दिलेला आहे. आता आपण रचूया 1 2 3. 1 अंकित आणि अमित, अंकित अँड अमित भेटतील, विल मीट हॉटेलमध्ये, इन द हॉटेल. आता द का वापरलं. मी जर हे एवढं ठामपणे म्हणतोय की अंकित आणि अमित हॉटेलमध्ये भेटणार आहेत, तर मला कदाचित माहिती आहे ते कोणत्या हॉटेलमध्ये भेटणार आहेत. ते एका ठराविक हॉटेलमध्ये भेटत असल्या कारणाने मी द या शब्दाचा उपयोग केला. आता आपलं वाक्य संपलेलं नाहीये. आपल्या वाक्यात आहे आज संध्याकाळी 5 वाजता. टुडे इव्हनिंग ॲट 5. PM लिहायची गरज नाही, इव्हनिंग लिहिल्यामुळे ते 5 PM आपोआप होणार. किंवा तुमच्यापैकी अनेक जण वाक्याच्या सुरुवातीलाच टुडे इव्हनिंग ॲट 5 ठेवू शकतात आणि त्याच्या पुढे येणार अंकित अँड अमित विल मीट इन द हॉटेल. लक्षात ठेवायचंय हे जे शेवटचं आहे ना, टुडे इव्हनिंग ॲट 5, म्हणजे
सब्जेक्टच्या आधीचा जो वाक्यातला पार्ट आहे तो तुम्ही वाक्याच्या सुरुवातीलाच ठेवा किंवा शेवटालाच ठेवा, काही फरक पडत नाही. वाक्याला फरक पडतो फक्त 1 आणि 2च्या समीकरणाने. पुढलं वाक्य, राधिका खूप वेगाने धावते. पुन्हा शेवटचा शब्द थेट क्रिया दर्शवणारा असलाय, तो शोधायला फार सोपा. काळ ओळखणं, धावणेचं भूत धावतो, सॉरी धावणेचं भूत धावला, भविष्य धावणार आणि वर्तमान धावतो किंवा धावते, म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कोण धावते? राधिका. नंबर द्या 1 आणि 2. उरलेलं वाक्य ऑब्जेक्ट, त्याला नंबर द्या 3. रचण्याची क्रिया उरेल 1, 2 आणि 3. राधिका, राधिका स्त्री, एकवचनी श्री म्हणजे शी. शी बरोबर सिंपल प्रेझेंट टेन्स मधला शब्द नेहमी एस ने संपणारा येतो, म्हणून रन्स, खूप वेगाने, व्हेरी फास्ट. राईट. आता समजा धावतेच्या ऐवजी मी धावू शकते असं लिहिलं असतं, तर रनच्या ऐवजी झालं असतं कॅन रन. राईट. रनच्या ऐवजी झालं असतं कॅन रन. अजून एक घेऊया. पुढच्या महिन्यात तुम्ही गाडी विकत घेतली पाहिजे. आता इकडे मी मराठीत बोलतोय, मी कोणाशी तरी बोलतोय. ज्याच्याशी मी बोलतोय तो माझा ओळखीतला व्यक्ती असेल, मैत्री असेल, पण त्याच्यावर मी हक्क गाजवू शकत नसीन, तर हे वाक्य ना सुचवणं झालं. परंतु ज्याच्याशी मी बोलतोय त्याच्यावर मी हक्क गाजवतो आहे, तर हे वाक्य फोर्स करण्यासारखं झालं. त्याच्यामुळे मी या वाक्यामार्फत कोणाला फोर्स करतोय का कोणाला सुचवतोय हे मला माहित आहे. कारण मी ज्याच्याशी बोलतोय त्याला मी त्याचं माझ्याशी सुचवणारं नातं आहे का माझं त्याच्यावर हक्क गाजवणारं नातं आहे तुम्हाला माहित आहे. सुचवणार असेल तर शुड येणार आणि हक्क गाजवणार असेल तर मस्ट किंवा हॅज टू हॅव टू येणार. ओके. तर बरेचदा ना शब्दांवर जाऊ नये, इथे पाहिजे लिहिले म्हणून कन्फ्यूज होऊ नका. या वाक्यात तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही ठरवा. सुचवायचं असेल तर शुड वापरा आणि फोर्स करायचं असेल तर मस्ट किंवा हॅज टू हॅव टू वापरा. वाक्य सुरू करूया. पुन्हा क्रिकेटर, विकत घेतली पाहिजे. काळ शोधायचा आहे, काळ ओळखा, सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजे तुम्ही घेतली पाहिजे भविष्यातलं बोलतायत तुम्ही. प्रश्न विचारा, कोणी विकत घेतली पाहिजे? तुम्ही. तुम्ही नंबर 1. विकत घेतली पाहिजे नंबर 2. वाक्यातला उरलेला भाग नंबर 3. पुढच्या महिन्यात जो सब्जेक्टच्या आधी आला त्याला मी नंबर देत नाही, असाच ठेवतो. आता रचूया. रचल्यावर नंबर येतो 1, 2, 3. तुम्ही विकत घेतली पाहिजे. आता मी इथे असं गृहीत धरतोय की ज्याच्याशी मी बोलतोय त्याच्याशी माझं सुचवण्याचं नातं आहे, फोर्स करण्याचं किंवा जबरदस्ती करण्याचं नाही. म्हणून यू शुड बाय अ कार पुढच्या महिन्यात, इन द नेक्स्ट मंथ. यू शुड बाय अ कार इन द नेक्स्ट मंथ. लक्षात ठेवा, जेव्हा पण असे आपण शब्द वापरतो ना, नेक्स्ट, लास्ट, फर्स्ट, त्याच्या अगोदर द सहसा वापरा. शक्य असेल तर नेहमीच वापरा. नेक्स्ट, फर्स्ट, लास्ट अशा शब्दांच्या अगोदर तुम्ही द वापरा. त्याला ऑर्डिनल्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये. काय म्हणतात ते विसरून जायचंय, पण नेक्स्ट, फर्स्ट, लास्ट अशा शब्दांच्या अगोदर द वापरायचं. हेच मी इन द नेक्स्ट मंथ वाक्याच्या सुरुवातीला आणू शकलो असतो, कारण तो वाक्याच्या बाहेरचा भाग आहे. इन द नेक्स्ट मंथ यू शुड बाय अ कार. समजा इकडे मला हक्क गाजवायचा असता तर मी शुडच्या ऐवजी मस्ट शब्द वापरला असता. हक्क कधी गाजवतो? आता समजा असं समजा की माझे वडील आहेत आणि माझा मागच्या महिन्यात ऍक्सिडेंट झालाय आणि मला चालायला प्रचंड त्रास होतो आणि तरी सुद्धा मी कॉलेजला जायचा हट्ट करतोय. तर माझे वडील आता मला म्हणतात तुला जायचं तर जा कॉलेजला, पण तुला गाडी विकत घेतली पाहिजे, त्याच्याशिवाय तू जाऊ नको. तर ह्या नात्यामध्ये ते माझ्यावर हक्क गाजवू शकतात की तुला कुठेही जायचं आहे जा, परंतु तू आता गाडी विकत घे आणि तू गाडी विकत घ्यायला तयार असशील तरच मी तुला जायला देईन. तर तुम्ही तुमच्या मराठी वाक्यात कोणत्या भावनेने बोलता आहेत हे आपल्याला माहित असतं ना, मग त्याच्याप्रमाणे तुम्ही शब्द बदला. आणि म्हणून ती आयडिया इज नॉट टू मेमराइज. पाठ करणं ऑब्जेक्टिव्ह नसून का आपण वापरतो हे जर आपण कळलं तर सराव करता करता
आपला वापर सुद्धा साफ होत जाईल. सो दिस इज व्हॉट वी हॅड टू डू विथ यू टुडे क्रिकेटर रूल. जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर आजच्या दिवसात फक्त सिम्पल टेन्सच आहेत. का? पण आम्ही तुमच्याबरोबर फक्त सिम्पल टेन्सच केलेले. पण ह्याच क्रिकेटर नियमाने आपण कंटिन्युअस आणि परफेक्ट सुद्धा करणार आहोत. परफेक्ट कंटिन्युअसची जुजबी वाक्य फक्त उदाहरणापुरती घेणार आहोत, पण आपला जास्ती फोकस राहील सिम्पल, कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्सवर. तर पुन्हा एकदा आठवण करून देतो, हे जे नियम आम्ही तुम्हाला सांगतोय ना, हे नियमाचा उपयोग सराव सुरळीत होईपर्यंत असतो. जर सराव सुरळीत झाला आणि भरपूर प्रमाणात झाला तर तुम्हाला हे आढळून येईल की तुम्ही आता आपसूक वाक्य बनवायला लागला आहात नियमाच्या मदतीशिवाय. त्याच्यामुळे मनातली ही भीती काढून टाका की कोणत्याही पद्धतीने शिकलं तर तीच पद्धत तुम्हाला कायम लक्षात ठेवावी लागेल. हा, ठेवावी लागेल जर तुमचा सराव पुरेसा नसेल, जर तुम्हाला एक्सपोजर पुरेसं नसेल. पण एकदा का तुमचा सराव खूप झाला आणि एक्सपोजर तुम्हाला व्यवस्थित मिळालं तर ह्या नियमांच्या ॲब्सेन्स मध्ये सुद्धा तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलू किंवा लिहू शकाल. सो दॅट्स इट फ्रॉम अस टुडे. थँक यू व्हेरी मच फॉर लिस्निंग टू अस. आणि आय होप या कॉन्सेप्टवरच्या क्विझेस तुम्हाला हा कॉन्सेप्ट अजून जास्ती समझण्यात मदत करतील. थँक यू व्हेरी मच.